नमस्कार मित्रांनो, माऊली मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत आहे. ठरलं तर मग ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सायली व अर्जुन घरी आलेले असतात. त्यानंतर सायली ही आता आपल्या रूममध्ये जाते. आता सायली रूममध्ये गेल्यानंतर प्रतिमा ही सायलीच्या रूममध्ये गेल्याचे सायलीला समजतं. सायली लगेच पुन्हा धावत पळत या पूर्ण आजीकडे आणि या कल्पनाकडे येते आणि बोलते की आई, मला माहीत आहे प्रतिमा आत्या आमच्या रूममध्ये गेल्या होत्या. त्यावेळेस आता पूर्ण आजी या सायलीला बोलते की काय ग, तुला कसं समजलं? त्यावर आता ही सायली बोलते की अहो, ह्या चॉकलेटच्या ज्या वड्या आहेत त्या माझ्या रूममध्ये माझ्या साडीवर ह्या प्रतिमा आत्याने ठेवल्या असल्याचं सायली या पूर्ण आजीला सांगते. त्यानंतर आता सायली ही इकडे तिकडे पळू लागते, कारण अर्जुन त्या सायलीला त्या चॉकलेटच्या वड्या मागत असतो. तर आता अर्जुनला काही ती सायली वड्या देण्यासाठी तयार नसते. तर सायली इकडे वरती आपल्या रूममध्ये येते तर अर्जुन सुद्धा सायलीच्या पाठीमागेच असतो. हा अर्जुन सायलीला म्हणत असतो की प्लीज सायली एकच वडी दे. तर सायली बोलते की नाही, मी तुम्हाला एक पण देणार नाही. आता इकडे दोघेही रूममध्ये एकाच्या पाठीमागे एका पाठोपाठ ती वडी घेण्यासाठी पळू लागतात, परंतु सायली काही त्या चॉकलेटच्या वड्या अर्जुनला देण्यास तयार नसते. तर आता इकडे ही सायली बोलते की प्लीज तुम्हाला मी ह्या वड्या मिळणार नाहीये, कारण ह्या प्रतिमा आत्याने माझ्यासाठी ठेवल्यात. पुढे असं बघायला मिळतं की आता रविराजांना सुद्धा माहीत असतं की ही प्रतिमा ह्या तन्वीसाठी अगदी लहानपणी चॉकलेटच्या वड्या बनवायची, असं सुद्धा रविराजांना माहीत असतं. इकडे आता ज्यावेळेस घरामध्ये रविराज असतात त्यावेळेस आता तन्वी समोर असते. तर आता रविराज या तन्वीला सांगतात की अगं, घरामध्ये जेवढ्या काही वड्या तू बनवायची ना तेवढ्या लपून ठेवायची, आणि बरोबर आहेस की नाही प्रतिमा, असं पण रविराज या प्रतिमाला विचारतात, परंतु प्रतिमा लगेच खाली बघत राहते. त्यानंतर रविराज या तन्वीला विचारतात की काय ग तन्वी, तुला आठवतं का हे चॉकलेटचं वड्यांचं रहस्य? तर आता तन्वी बोलते की काय बाबा, काय बोलता तुम्ही? अहो, मला हे सर्व काही चॉकलेटच्या वड्यांचं रहस्य आठवतं, असे तन्वी खूप खुश होऊन या रविराजांना खोटं बोलते. मी तुला किती त्या वड्या मागायचा प्रयत्न केला ना, तरी तो त्या वड्या द्यायला मला तयार नव्हतीच, असे पण रविराज या तन्वीला सांगतात. पुढे असं बघायला मिळतं की आता इकडे अर्जुन या सायलीच्या हातातील त्या चॉकलेटच्या वड्या हिसकावूनच घेतो, कारण सायलीचं तेवढ्यात लक्ष नसतं. आता अर्जुन त्या वड्या घेऊन इकडे पुन्हा सर्वांसमोर येतो, तर सायली ही अर्जुनच्याच पाठीमागे असते. तर आता सायली व अर्जुन दोघे इकडे पूर्ण आजीकडे येतात. पूर्ण आजी बोलते की काय चाललंय तुमचं हे लहान मुलासारखं? तर अर्जुन बोलतो की अहो नाही, असं लहान मुलासारखं वागत, तुमची ही नाचूनच लहान मुलासारखी वागते, असे पण अर्जुन या पूर्ण आजीला सांगतो. पुन्हा हे दोघे एकमेकांच्या पाठीमागे पळू लागतात, एकमेकांना वड्या मागू लागतात. कल्पना बोलते की काय सकाळपासून यांचा खेळ चाललाय एकमेकाच्या पाठीमागे पळण्याचा त्यांनाच ठाऊक. आता ही सायली अर्जुनकडून त्या चॉकलेटच्या वड्या घेते आणि पुन्हा रूममध्ये पळू लागते. आता अर्जुन पुन्हा या सायलीच्या पाठीमागे पळू लागतो. त्यानंतर आता सायली ही खाली बसून घेते. तर अर्जुन बोलतो की सांगितलं होतं ना जास्त पळू नका म्हणून. तर आता ही सायली खाली बसल्यानंतर अर्जुन या सायलीच्या हातातून त्या वड्या घेतो. आता सायली पुन्हा त्या चॉकलेटच्या वड्या अर्जुनला मागू लागते. त्यानंतर अर्जुन आता ती वडी आपल्या हातात घेतो आणि आता अर्जुन स्वतःच्या हाताने सायलीला ती वडी भरवतो. त्यानंतर आता इकडे ही सायली लगेच अर्जुनकडे बघते. तर आता सायली ही बोलते की तुम्हाला मी वडी भरवायला नव्हतं सांगितलं. तर अर्जुन बोलतो की जाऊ दे, आता मी प्रेमाच्याच याच्यामध्ये ती वडी तुम्हाला भरवली. त्यानंतर आता इकडे सायली अर्जुनला बोलते की तसं नाही काही, परंतु आपल्याला जे काही आश्रमामध्ये पुरावे मिळवले आहेत ते पुरावे आपण आता पोलिसांकडे दिले आहेत. आता इकडे अर्जुन लगेच बोलतो की 24 तासांच्या आतमध्ये आता पोलीस सर्व काही चेक करून आपल्याला निकाल जाहीर करतील, असे पण आता अर्जुन या सायलीला सांगतो. त्या एका जरी वस्तूवरून या साक्षीचा एखादा जरी ठसा आपल्याला सापडल्याचा पुरावा जरी आढळला तरी पण आता सर्व काही ही साक्षी तिथे गुंतू शकते, असे अर्जुन या सायलीला सांगत असतो. अर्जुन बोलतो की ज्यावेळेस कोर्टाला हे सर्व सिद्ध होईल की आता या साक्षीनेच तिथे खून केला असल्याचं समोर येईल, त्यावेळेस आता त्या जागेला स्टे लागण्यात जाईल. तर आता इकडे जेव्हा अर्जुन या सायलीला सांगत असतो त्यावेळेस आता सायली बोलते की तुमच्या तोंडात साखर पडव. तर अर्जुन लगेच करतो. तर अर्जुन बोलतो की मला द्या चॉकलेटची वडी. तर अर्जुनला ही सायली बोलते की नाही, ह्या नाही मिळणार तुम्हाला, तर मी विकत आणलेल्या चॉकलेटच्या वड्या तुम्हाला देईल, असे पण आता अर्जुनला ही सायली बोलते. त्यानंतर आता सायली त्या चॉकलेटच्या वड्या खात असते. सायली ही अर्जुनला बोलते की ह्या वड्या खाण्यावरून मला असं वाटतं की ही चव जी आहे ना चॉकलेटच्या वड्यांना ती माझ्या ओळखीची वाटते. त्यावर आता अर्जुन बोलतो की हो, तुम्हाला प्रतिमा आत्याचं काही जरी आठवलं तरी तुम्हाला ते अगदी पहिलं असल्यासारखंच वाटतं. मला तर असं वाटतं की तुम्ही पहिल्या जन्मामध्ये प्रतिमा आत्या आणि तुम्ही नक्कीच काहीतरी बेस्ट फ्रेंड असणार एकमेकींच्या, असे पण आता अर्जुन या सायलीला सांगतो. त्यावर आता सायली बोलते की चला आपल्याला खूप वेळ झालाय, असे म्हणत सायली ही हसतच आता उठते. अर्जुन व सायली दोघे तिथून उठतात. एवढ्यामध्ये अर्जुन घरात आल्यावर अर्जुनला इकडे पोलीस स्टेशनमधून फोन येतो. पोलीस स्टेशनमधून असा फोन येतो अर्जुनला की तुम्ही जे आम्हाला आश्रमातील पुरावे आणून दिले होते ते पुरावे सर्व आम्ही आमच्या स्टोर रूममध्ये ठेवले होते, परंतु अचानक त्या स्टोर रूमला आग लागली असल्याचं हे अर्जुनला समजतं. आता अर्जुन खूप मोठ्याने या पोलिसांना काय असं ओरडतो. तर आता सायली धावत पडत अर्जुनजवळ येते आणि सायली विचारते की काय झालं. तर आता पोलीस सांगतात की आग खूप वेळ चालू होती आणि आम्ही पण तिथेच होतो.
शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असल्याचे पोलीस आता या अर्जुनला सांगतात. त्यानंतर आता इकडे हे पोलीस बोलतात की तिथे जेवढं काही होतं तेवढं सर्व जळून खाक झालं. पुढे आता अर्जुन बोलतो की अहो मला एक म्हणायचं की मग तो बॉक्स पण जळून खाक झाला असेल ना. तर आता इकडे पोलीस बोलतात की हो, तो बॉक्स पण आम्ही लाकडी कपाटात ठेवला होता, तो पण जळून खाक झाला असे पण आता अर्जुनला हे पोलीस सांगतात. त्यानंतर आता हे सर्व ऐकून अर्जुनला खूप मोठा धक्का बसतो. त्यानंतर सायली खूप रडू लागते. सायलीला सुद्धा सर्व काही सत्य समजतं. इकडे अर्जुन सायलीकडे बघतो आणि सायलीला बेडवरती बसवतो आणि बोलतो की प्लीज तुम्ही शांत व्हा. असं रडायला काय झालं तुम्हाला असे पण आता अर्जुन या सायलीला बोलतो. त्यानंतर सायली बोलते की कशी शांत होऊ सर मी. आता कुठेतरी आशा अशी वाटायला लागली होती की आता आश्रमातील खूप भक्कम पुरावे आपल्या हाती मिळाले आहेत आणि यातून नक्कीच काहीतरी निष्कर्ष निघून सत्य बाहेर येणार असे पण ही सायली अर्जुनला सांगते. त्यानंतर आता इकडे सायली या अर्जुनला बोलते की मी आत्ताच्या आता पोलीस स्टेशनला जाते आणि नेमकं आपले पुरावे किती जळाले तेवढे बघून येते. तर आता सायली काही ऐकायला तयार नसते. अर्जुन या सायलीला खूप सावरण्याचा प्रयत्न करत असतो. अर्जुनच्या खिशामध्ये एक सोन्याचा तुकडा असतो. ती पिशवी आता अर्जुन बाहेर काढतो आणि या सायलीला दाखवतो आणि बोलतो की हा तर खूप मोठा पुरावा मी माझ्याजवळ ठेवला होता म्हणून तरी ते बरं झालं. आता तो पुरावा बघून सायली तर आपल्या तोंडालाच हात लावते. सायली बोलते की सर हा पुरावा तुम्ही तुमच्याकडे ठेवला होता का. तर आता अर्जुन हो असं बोलतो. त्यानंतर आता सायली अर्जुनला बोलते की सर तुम्ही हा सोन्याचा तुकडा जो काही तुमच्याकडे ठेवला आहे हे तुमच्याकडे ठेवल्यामुळे खूप मोठं काम केलं तुम्ही असे सायली खुश होऊन आता अर्जुनला बोलते. तर आता अर्जुन या सायलीला सांगतो की उद्या तुम्हाला कोर्टामध्ये सर्व काही सत्य समजेलच. मी ह्या सोन्याच्या तुकड्याचं काय करणार आहे आणि काय नाही. तेव्हा आता अर्जुनकडे ही सायली बघत राहते. दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता इकडे महिपत आपल्या घरामध्ये बसलेला असतो. महिपत आता इकडे या JCB वाल्याला कॉल करतो आणि बोलतो की उद्या त्या आश्रमाच्या जागेवर जाऊन तिथे तुम्ही खांदायचं काम करायचं. त्यानंतर तेवढ्या साक्षी तिथे येते. साक्षी अण्णांना बोलते की अहो अण्णा काय करताय तुम्ही, अजून कोर्टामध्ये केस चालू आहे आणि एवढी घाई कशाला असे पण आता ही साक्षी या महिपतला बोलते आणि तो फोन बंद करण्यासाठी सांगते. तर आता महिपत फोन बंद करतो आणि या साक्षीला बोलतो की सर्व काही निकाल आपल्याच बाजूने लागणार आहे. त्यामुळे मला माहीत आहे हे सर्व काही जे माझं ठरलेलं प्लॅनिंग आहे ते सर्व सक्सेस होणार आहे. नंतर साक्षी बोलते की अहो अर्जुनला ज्या काही तिथे 4-5 वस्तू मिळाल्या आहेत त्याच्यावर जर माझ्या फिंगरप्रिंटचे सर्व काही ठसे उमटले असतील तर काय करायचं असे पण साक्षी या महिपतला बोलते. त्यावर महिपत बोलतो की नाही तिथे काही नाही आहे, तिथे सर्व काही राग झालेली आहे, त्यामुळे तू टेन्शनच घेऊ नको असे पण अण्णा या साक्षीला सांगतात. इकडे आता महिपत बोलतो की जेवढे काही पुरावे अर्जुनने पोलिसांना आणून दिले होते ना तेवढे सर्व काही पोलीस स्टेशनमध्ये स्टोर रूममध्ये शॉर्ट सर्किटच्या आगीमध्ये जळून खाक झाले आहेत असे पण आता महिपत या साक्षीला सांगतो. त्यावर साक्षी खूप खुश होते. आता काय होतं साक्षी तू बघतच राहा. जो काही निकाल लागणार आहे आपल्या बाजू लागणार आहे त्यामुळे 113% हे सर्व काही खरं होणार आहे असे पण आता हा महिपत या साक्षीला सांगतो आणि जवळ असणारा दारूचा ग्लास आपल्या हातात घेऊन दारू पिऊ लागतो. दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता कोर्टामध्ये केसची सुनावणी होणार असते. सर्वजण कोर्टामध्ये हजर झालेले असतात. मधुभाऊ इकडे कुसुम सायली अर्जुन सुद्धा आलेले असतात. तेव्हा मधुभाऊंना सांगतात की हा सोन्यासारखा आश्रम आहे, त्याला फक्त धक्काही लागायला नको एवढंच मला जावई बापू तुम्हाला सांगायचं आहे असे पण मधुभाऊ या अर्जुनला सांगतात. तर अर्जुन बोलतो की मधुभाऊ तुम्ही कसलंच टेन्शन घेऊ नका. तर पोलीस इकडे मधुभाऊंना इकडे आतमध्ये घेऊन जातात. तेवढ्यात महिपत आणि साक्षी तिथे येतात. महिपत लगेच या अर्जुनला नमस्कार वकील साहेब असे म्हणत थांबवण्यासाठी सांगतो. तर आता सायली सुद्धा जवळ उभी असते. इकडे आता महिपत या अर्जुनला बोलतो की आमचे जे नवीन वकील आहेत त्यांनी तर आम्हाला असं सांगितलंय की तुम्हाला या आश्रमामध्ये खूप जब्बर पुरावे मिळालेत वाटतं, त्यामुळे तुमचं अभिनंदन करतो. महिपत या अर्जुनला बोलतो. आता साक्षी सुद्धा या सर्वांचं अभिनंदन करते. त्यानंतर आता अर्जुन इतका काही खुश असतो. अर्जुन या महिपतला बोलतो की चला आता आतमध्येच आपण भेटूयात. त्यानंतर अर्जुन सायली व चैतन्य आतमध्ये जातात. तिकडे ही साक्षी आपल्या बाबांना सांगते की मला एक म्हणायचं अण्णा अर्जुन एवढा खुश कसा हो, त्याला तर काहीतरी खूप मोठा पुरावा त्याच्याकडे असल्यासारखं तो एवढा खुश वाटतोय असे पण ही साक्षी आता महिपतला सांगते. त्यानंतर पुढे असं बघायला मिळतं की आता कोर्टामध्ये केसची सुनावणी सुरू होते. केसची सुनावणी सुरू झाल्यानंतर इकडे हे पोलीस सुद्धा तिथे हजर झालेले असतात. तेव्हा अर्जुन त्यांना बोलतो की नेमकं शॉर्ट सर्किटची आग कशा प्रकारे लागली तुम्ही हे जज साहेबांना सांगा. आता पोलीस सर्व काही सत्य जज साहेबांना सांगतात. त्यानंतर अर्जुन या जज साहेबांना सांगतो की जेवढे काही पुरावे होते तेवढे तर जळून खाक झाले आहेत, परंतु मला असं वाटतं की अजूनही आश्रमामध्ये गेल्यावर पुरावे नक्कीच मिळतील असे पण अर्जुन या जज साहेबांना सांगतो. त्यानंतर जज साहेब बोलतात की जे काही पुरावे असतील तेवढे तुम्ही या कोर्टासमोर सादर करा, आता आमच्याकडे वेळ नाही आहे असे आता जज साहेब आपला निर्णय देतात. तर मित्रांनो आता नेमकं ह्या केसचा निकाल कुणाच्या बाजूने लागणार हे सर्व बघण्यासाठी आपल्या माऊली मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद.